का बाबा तुम्हाला जर का एवढं देवाची प्रचिती आहे आणि तुम्ही करू शकता का, तुम्ही महाराजांचं काही प्रॉब्लेम आहे. हो हो सगळं सामान घेतलं या लोकांनी आणि ते गेले तिथपर्यंत वृंदावनपर्यंत. अच्छा तिकडे जाऊन त्यांच्या लोकांना सांगितलं का बाबा असं असं आहे, त्यांचं आम्ही ते बरं बरं करायला करायचं. आलोय. 1-1.5-2 तास त्याला बाहेरच उभं केला. तर मग यांचा फोन आला, मला म्हणाले का दादा म्हटले भेटायला देत नाही आणि बाबा आतमध्ये झोपले. मग मी टेलिपॅथीने त्यांना मेसेज पाठवला. मग मी काय केलं, माझ्या मग मी राधा राणीला मेसेज पाठवला. अच्छा ते रिस्पॉन्स करत नाही. बरोबर हा 10-15 मिनिटानंतर मी परत आईना सांगितलं, म्हटलं आई काय झाला. अरे बोलतो त्यांनी ऐकलं तरी पाहिजे ना, तो बोलण्यामध्येच आहे राधा 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 राधा. पण राधा काय म्हणते ते तुम्हाला ऐकायला कधी येणार. म्हणून मी लोकांना सांगतो ना, तर तुम्ही नामदाप एवढं नका करू. साईबाबांची भक्ती कशी करायची. हे जे लोक आहे ना सकाळी ब्रह्ममुहूर्त मध्ये जे जाप वगैरे करत असतील ना, त्यांच्या घरात बिमारी आणि आर्थिक अडचणी आणि सगळे जास्त असतात. तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर 2 तास अगोदर जेवण करा, म्हणजे तुम्ही झोपल्यानंतर 2 तासात तुमचं जेवण हजम होऊन जाईल. बरोबर. स्किन इन्फेक्शन होतं त्याच्यावरती काही रेमेडी आहे. तुमच्या पोटात गरमी कमी झाली का तुम्ही सकाळी 1 चमचा घी खाल्ला, 80% आहे ना हे निघून जातात. काय नाही करायचं, त्याच्यावर फक्त खोबऱ्याचं तेल लावायचं. आणि जर का एकदम जास्त असेल तुमच्या अंगाला फोड वगैरे, तर तुमच्या जे आपण झोपतो ना त्याच्या खाली डायरियावरती काय रेमेडी आहे. तर मेरीगोल्ड बिस्किट घ्या. मेरी बिस्किट, हा 1 पॅकेट मेरी बिस्किट खाल्लं ना का ते बंद होणार. तसं आपण म्हणतो ना का देवाला शोधणं कठीण आहे, तसंच देव पण म्हणतो का माणसाला शोधणं कठीण आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर मी खूप एक्सायटेड आहे आज, कारण की आपल्या घरी म्हणजे आपण जिथे शूट करतो तिथे आत्तापर्यंत म्हणजे मी त्यांच्यासोबत 9 ते 10 पॉडकास्ट केलेत आणि खूप रिक्वेस्ट नंतर आज ती वेळ आली आहे जिथे आपल्यासोबत प्रवीण दादा आलेत आपल्या स्टुडिओमध्ये. आणि इथे म्हणजे मी इतका एक्सायटेड आहे की 1 वर्षापासून आमचं बोलणं चालायचं की ते इथे येऊन पॉडकास्ट करतील, पण काही ना काही कारणांमुळे त्यांना वेळ नाही मिळायचा. सो मी त्यांच्या इथे जाऊन पॉडकास्ट करायचो. सो आज तो लकी दिवस आहे की ते आपल्या इथे आलेत पॉडकास्टसाठी. आणि नेहमीप्रमाणे आजचा पॉडकास्ट पण तसाच काही तुमच्या लाईफमध्ये मीनिंग ॲड करेल आणि तुमची लाईफ खरंच तिथून चेंज होईल. मेन म्हणजे बाबांच्या अनुभवापेक्षा पण ना त्यांचे जे रेमेडीज असतात त्या लोकांना खूप म्हणजे चेंज होण्यासाठी मदत करतात. बऱ्याच लोकांना लाईफमध्ये फॉर एक्झाम्पल हर्निया, थायरॉईड, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत. बाबांनी दिलेले रेमेडीज त्यांना ते लोकांना सांगितल्यानंतर इतके छान ते लाईफमध्ये बदल घडवतात. आणि म्हणजे बऱ्याच लोकांना ना ट्रीटमेंट करायची पण गरज नाही होत. त्याच्याच आधी बाबांची जी रेमेडी असते, जे प्रवीण दादा आपल्याला सांगतात त्याच्यानी फरक पडतात. बरेच डॉक्टरसुद्धा त्यांच्या जेव्हा ते सत्संग घेतात तिथे जाऊन त्यांचे जे रेमेडीज आहेत ते ऐकतात, कारण त्याच्यानी खरोखर फरक येतो. सो आजचा हा जो पॉडकास्ट आहे तो पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. जास्त तुमचा वेळ न घेता हा पॉडकास्ट जो आहे तो मी आता स्टार्ट करतो आणि पॉडकास्ट एंडपर्यंत पहा. ज्या रेमेडीज आहेत पॉडकास्टमध्ये तुम्हाला वाटतं की तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला ते इश्यूज आहेत, ते प्रॉब्लेम्स आहेत, त्या लोकांना हा पॉडकास्ट नक्की शेअर करा, म्हणजे त्यांची पण हेल्प होईल. आणि रेमेडीजचं ना PDF फॉर्मॅट असतो ज्याच्यामध्ये सगळ्या रेमेडीज आहेत. त्या रेमेडीजची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमधून ती लिंक डाउनलोड करून तुमच्याकडे सेव्ह ठेवू शकतात, म्हणजे त्याच्यात रेमेडीज जे असणार ना तुम्हाला पुढे लाईफमध्ये ते यूज होतील. सो नमस्कार दादा. ओम साईराम. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि दादा थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आज. बाबांनी पाठवलं. आज गुरुवारचा दिवस आहे. गुरुवारचा दिवस आहे आज. आणि जेव्हा आपलं कॉलवर बोलणं झालं आणि तुम्ही सांगितलात की मी येऊ शकतो, तेव्हा मी इतका एक्सायटेड होतो की जे पण लाईनअप्स वगैरे पॉडकास्ट होते माझ्या लक्षातच नाही. मी बोललो ठीक आहे आपण करूया पॉडकास्ट. वेळ वगैरे आपल्याला काय माहिती पण नव्हता, पण तुम्ही आलात. खूप खूप धन्यवाद दादा. आणि आपण सुरुवात करूया नेहमीप्रमाणे बाबांचा अनुभव जो असतो आणि मग मध्ये जे रेमेडीज आहेत. रेमेडीज म्हणजे दादा आपण मागे पॉडकास्ट केला होता ना, त्याच्यामध्ये बरेच लोकांचे मेसेजेस आहेत. त्या प्रॉब्लेम्सवरती रेमेडीज आहेत ना, ते आज आपण डिस्कस करूया. आता बाबांची अनुभव असे आहे ना का कुठलं सांगायचा आणि कुठलं नाही ते फार कन्फ्युजन होतं कधी कधी. बाबांचं कसं आहे का
तुम्हाला हे प्रचिती एकदा भेटली का बाबा देव आहे, ते महत्वाचं आहे. त्याला आपण नाव काही देऊ शकतो, हा. बाबा देऊ शकतो, स्वामी देऊ शकतो, आपण गजानन महाराज. कुठलंही तुम्ही हा, नाव देऊ शकता, हा. हनुमानजी देऊ शकता. बरोबर. कारण शेवटी कसं आहे, सगळं जे प्रचिती आहे ना, ते एक व्हायब्रेशन आहे, एक व्हायब्रेशनचं लेवल आहे. पोरगा हिंदू असला का, मुस्लिम असला का, ख्रिश्चन असला, जर त्यांनी SSC पास केली म्हणजे त्याला SSC पासच म्हणणार. येस. त्याला असं नाही म्हणणार का हिंदू SSC पास बरोबर. किंवा मुस्लिम मुस्लिम SSC पास, SSC तसं पास नाही. SSC पास झाला. येस. तसंच देवाचं कसं आहे का, तुम्ही एका व्हायब्रेशनवर आले, तुमच्या मनाची, तुमच्या आत्माची आणि तुमच्या डोक्याची तिघं लिंक एक जाग्यावर आली म्हणजे तुमची एक स्थिती निर्माण होते. ते स्थिती आहे ना, ते अध्यात्म. ओके. अध्यात्म त्या स्थितीला म्हणतात. मग ते स्थिती तुम्हाला कुठूनही येऊ शकते. अच्छा. म्हणजे कुठलाही देवाकडून तुम्हाला ते स्थिती येऊ शकते. देव म्हणजे कसं आहे का, एक प्रतिबिंब, म्हणजे ज्याला म्हणतात ना, एक आपण एक काहीतरी असं खूण लावतो ना, समजा आपल्याला ध्यान लावायचं आहे, बरोबर, तर आपण एक मार्क खूण करतो. लावतो. हो. तसा जर का आपण आता समजा बाबा इकडे खूण लावला, तर त्याच्या आपण ध्यान त्याच्यावर केंद्रित करतो आणि मेडिटेशन तसंच. करतो. हां, तसंच आपण समजा साईबाबांवर करतो. म्हणजे फेथ, 100% फेथ. तुमच्या मनाचं फेथ आणि तुमच्या डोक्याचं फेथ दोघं झाला पाहिजे. ओके. तर तुम्हाला प्रचिती येणार देवाची. तुमचा मनाचा विश्वास असेल आणि डोक्यात जर का खळबळ असेल का बाबा ये देव खरा का, यो देव खरा का, यो खरा, तर तुम्ही त्याच्यात अडकून जाणार. अच्छा. ओके. आणि समजा डोक्याने वाटत असेल का नाही आता इकडे आपलं काम झाला, पण मन म्हणत असेल का नाही ते तर आपल्या भाग्याने झाला, तरी गडबडीत येणार. ओके. मग सगळ्यांचं, तिघांचं मत एकच झालं पाहिजे. येस, बरोबर आहे. तरच ते बरोबर पॉईंट लागणार. हो. जशी बंदूक असते ना, बंदूकला आहे ना एकच पॉईंट नसते, एक जवळ असतो आणि एक लांब असतो. ते दोघांचं नेम मिळवला ना तरच तेव्हा लागतो पॉईंट. हो, पॉईंट लागणार. येस. ते हे जे दोन आहेत ना, हे एक मन आहे आणि एक बुद्धी आहे. ओके. हे बुद्धी आणि मन एक दोघं एकाच लाईनीत आले का ते नेम लागला. अच्छा. म्हणजे तुम्हाला मनाला पण ती गोष्ट पटली आणि तुमच्या डोक्याला पण ती गोष्ट पटली का, तो प्रचिती येते. ओके. आणि ते आपल्याला प्रत्येक माणसाला येते, पण आपण प्रेझेंटमध्ये नसतो ना, म्हणून आपल्याला त्याची जाणीव होत नाही. हो हो, बरोबर आहे. कधी कसं आहे, आता आपण इकडे बसलोय बरोबर आहे, आणि आपलं मन कुठेतरी वेगळंच जाग्यावर फिरतो, आपलं डोकं काहीतरी वेगळंच विचार करतो. मग आता इकडे कधी देव येऊन जाणार ना आपल्याला कळणार माहिती नाही पडणार, कारण आपण प्रेझेन्समध्ये नाही. आणि जसं आपण म्हणतो ना का देवाला शोधणं कठीण आहे, तसंच देव पण म्हणतो का माणसाला शोधणं कठीण आहे. ओके. कारण माणसाचं शरीर एका जागेवर असतो, मन दुसऱ्या जागेवर असतो आणि डोकं तिसऱ्या जागेवर. मग शोधायचं कुठे? बरोबर आहे. त्याला नक्की तरी कुठे शोधायचा. मागे तुम्ही याच्यावरतीच एक सांगितलं होतं की आपण राधा 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 जप करतोय, हो, पण ते येऊन जेव्हा आपल्याला खरोखर हा रिस्पॉन्ड करतायत तेव्हा आपण लक्षच नाही देत. हो, नाही देत लक्ष. याच्यात कसं झालं होतं, हे म्हणजे हे जे मी सांगतो ना, खरं म्हणजे मी हे स्टोरी कधी सांगणार नव्हतो. कारण कसं आहे का, कुठला संत महात्माबद्दल काय सांगायचं ते चुकीचं असतो. कसं झालं होतं, ज्या टायमाला 10 ते 2 वर्ष अगोदर ज्या टायमाला आपला पॉडकास्ट चालू झाला, बरोबर, हिंदीमध्ये, करेक्ट, त्या टायमाला जेव्हा हे बिमारीचं सगळं मी सांगायला चालू केलं ना, त्या टायमाला फार लोकांनी मेसेज टाकला का बाबा तुम्हाला जर का एवढं देवाची प्रचिती आहे आणि तुम्ही करू शकता का, तुम्ही महाराजांचं काहीतरी किडनीचं त्यांचा प्रॉब्लेम आहे, हो हो, तर त्यांचं तुम्ही करा. तर मी म्हटलं अरे सगळे मेसेज येतात, बरोबर आहे. मग एक दिवस सहज असं झालं का, आमच्या एक दिल्लीचे मित्र आहेत, त्यांनी पण एक मला व्हिडिओ पाठवला. तर त्या व्हिडिओमध्ये ते महाराज स्वतः सांगत होते का जर का या जगात कोणी असेल आणि असं जर का काय करू शकत असेल तर त्यांनी येऊन माझं करावा. ओके. हे ते स्वतः बोलले. अच्छा. ते लहान शॉर्ट क्लिप मध्ये. अच्छा, असं बोललेत ते. असं कोणी असेल तर मला कॉन्टॅक्ट करून दाखवा तसा. तर त्यांनी मला पाठवला व्हिडिओ आणि मला म्हटलं का दादा यांचं काय करू शकतो का आपण.
मी म्हटलं अरे बाबा तू हे व्हिडिओ पाठवलाय पण याच्या अगोदर माझ्याकडे 10 मेसेज आहेत त्यांच्याबद्दल. हा. रिक्वेस्ट आहेत ओके. का बाबा तुम्ही महाराजांचा बरं करा. किडनीचं बरं करा. तर म्हटलं थांब आता बाबांकडून हुकम घेतो. हा. कारण माझं कसं असतो जेव्हापर्यंत तुम्ही नाही सांगितलं ना तेव्हापर्यंत मी काय करू नाही शकणार. ओके. हा. ते म्हणजे तुम्ही सांगितलं- माझी परमिशन पाहिजे. नाही नाही तुम्ही सांगितलं ना हा. तरच मी करू शकतो. ओके. हा. आणि आता हे व्हिडिओ बघून तर यांनी स्वतःच सांगितलं का कुणी असेल तर करा. येस. म्हणजे मला परमिशन परवानगी भेटला. आहे. हा. मग मी बाबांकडून हुकम घेतला. बाबा बोलले ठीक आहे हे काम करायला हम्म. सांग. मग मी माझ्या मित्राला सांगितलं हे बघ आता तू मला व्हिडिओ पाठवलाय ना हम्म. तुला जमेल का तिकडे जायला. मी तुला सांगतो काय काय सामग्री घेऊन जायची ओके. आणि तेवढं काम करायचं तिकडे. हा. तर म्हटलं ठीक आहे. तर तो दिल्लीला राहत होता. हम्म. मग तिकडून त्यांनी त्याच्या साड्याला बरोबर घेतला. हम्म. पुनीत म्हणून त्याचं नाव होता पुनीत सलुजा म्हणून. अच्छा. त्यांनी त्याच्या बायकोचा भावाला बरोबर घेतला. सगळं सामान घेतलं या लोकांनी हम्म. आणि ते गेले तिथपर्यंत वृंदावनपर्यंत. अच्छा. वृंदावनपर्यंत गेले आणि तिकडे जाऊन त्यांच्या लोकांना सांगितलं का बाबा असं असं आहे हम्म. आणि हे आपल्याला त्यांचं आम्ही हे बरं बरं करायचं. करायला आलोय. हा. का ते त्यांनी म्हणजे असं काय बोलणं केलं ना म्हणजे तुम्ही काय बोला अजमवत आहे का आम्हाला. अच्छा. अरे बोला अजमवता नाही सगळ्यांनी मेसेज टाकला म्हणून हा, आलेत हा. करायला. अरे म्हणाले नाही नाही असं काय नाही तो का कोण आहे तुमचे काय आहेत असं सगळं बोलायला लागले. त्या लोकांनी सांगितलं हम्म. का बाबा हे बघा हे व्हिडिओ येतात त्यांचे हा. आणि हे आमचे गुरुजी आहेत त्यांनी आम्हाला पाठवला. ओके. का ते 1-1.5-2 तास त्याला बाहेरच उभं केला. हा. का आता बाबा झोपलेत आता बाबा अच्छा. नंतर भेटतील असं असं. तर मग यांचा फोन आला मला म्हणाले का दादा म्हटलं हे भेटायला देत नाही आणि बाबा आतमध्ये झोपलेत. हम्म. म्हटलं आता काय करायचं. मग मी टेलिपॅथीने त्यांना मेसेज पाठवला. कारण माझ्या मनात असा होता का जर का हम्म. ते पण याच लेवलचे आहेत येस येस. हा. आपल्यापेक्षा तर थोर मोठे आहेत हो. मग त्यांना मी टेलिपॅथीने करू शकतो. ओके. मग मी त्यांना 2-4 वेळा हाक मारली का म्हटलं बाबा यांना मी पाठवलंय हा. तुम्ही त्यांना आतमध्ये येऊ द्या. का ते मेसेज तिथपर्यंत जात नव्हता. ओके. मग मी काय केलं माझ्या मग मग मी राधा राणीला मेसेज पाठवला. अच्छा. ओके. ते म्हटलं आई यांच्याकडे मी पाठवलंय पण ते पण आता ते रिस्पॉन्स करत नाही बरोबर. हा. आणि मी टेलिपॅथीने हे करतो तर ते काय त्यांच्यापर्यंत मेसेज जात जात नाही. नाहीये. हे लोकांना असं अजब वाटेल काय चाललंय हा. म्हणून. हा. हा. तर मग म्हटलं आई तुम्ही जरा सांगा ना त्यांना हा. कारण तो तुमचा बघत आहे बरोबर. मग तुमचं ऐकेल ना हम्म. तुम्ही सांगितलेला. तर ठीक आहे बोले बघते. मग मला पण असं वाटलं म्हटलं असं बघते म्हणजे असं काय झालं. हम्म. मग 10-15 मिनिटानंतर मी परत आईना सांगितलं म्हटलं आई काय झाला. हम्म. अरे बोलतो त्यांनी ऐकलं तरी पाहिजे ना. अच्छा. म्हटलं काय ऐकत नाही बोलतो तो बोलण्यामध्येच आहे. तो बोलण्यामध्येच आहे राधा 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 राधा. हा. पण राधा काय म्हणते ते तुम्हाला ऐकायला कधी येणार. ओके. कळलं. म्हणून मी लोकांना सांगतो ना का तुम्ही नामजाप एवढं नका करू. हम्म. आता तुम्ही आहे बरोबर आहे ना मी तुम्हाला सांगणार सागर 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 मग सागरनी जेव्हा हाक दिली बाबा काय आहे तोपर्यंत तर तुम्ही मी- गेले नाही नाही गे नाही मी सागर सागरच बोलत अच्छा. चाललोय. हा. हा. माणूस जो बोलत असेल बरोबर. तो ऐकणार कसा. आणि आपण तर तोंडाने बोलतो Yes. पण ते टेलिपॅथीने येणार. हा. मग मला आता काय करायचं मग मी पण अडचणीत आलो. अरे म्हटलं हे एवढे थोर महाराज आहे आणि हे जसं आता आज बाबांशी आता मी तुमच्याशी किती पण बोलतोय हम्म. पण मी कधी पण आता 2 मिनिटात बाबांचा संदेश आला हा. का ते माझं बोलणं चालू असेल पण त्यांच्या बरोबर पण बोलणं चालू येस असतो. येस. हा. सेम टाइम मध्ये. हो हा. कारण ते टेलिपॅथी आहे ना. हा. म्हटलं मग हे काय आहे. हम्म. मी पहिल्यांदा तुमच्या चॅनलवर स्टोरी हा. बोलतो हा. हे पण आता हे सब्जेक्ट निघाला म्हणून. बरोबर. हा. तर म्हटलं आता आई काय करू. आई काय आता काही काय बोलणार. आई बोलले सोड त्याच्या भाग्यावर. 4 तास माझे माणसं उभी होते. अच्छा. मग 4 तासानंतर तिकडून परत आले. मग दिल्ली आणि वृंदावन किती लांब हो आहे. हो लांब आहे. परत आले. ओके. कसं आहे माहिती आहे का देवाचं म्हणणं
आणि देवाचं ऐकणं ह्याचा जाम फरक आहे. हम्म. देवाचं म्हणणं आणि देवाचं ऐक. आता झालं कसं का त्यांनी स्वतःचं आयुष्य त्याच्यात गुंडवला, बरोबर. पण त्याबरोबर लोकांचं पण गुंडवलं ना. हम्म. लोकांना पण तेच म्हणतात ना का तुम्ही जपत राहा. ओके. आता तुम्हाला समजा झोप नाही येत, हां. बरोबर आहे, आणि मी गोळ्या दिले, बाबा गोळ्या खात राहा, असं चालेल का? नाही. मला सांगावं लागेल ना किती गोळ्या खावा हो लागतील हो, किंवा कधी खावा लागतील. बरोबर आहे, सगळं सांगावं लागेल तुम्हाला. मग तुम्ही कुणाला जर का सांगता का तुम्ही नामजाप करा, किती करा हम्म. आणि कधी करा. समयचं पण बंधारण आहे ना. हां. आता तुम्ही फारशा लोकांना बघा, तुमचं तर आता हे पॉडकास्ट चालू आहे ना, तुम्ही फारशा लोकांना बघा की जे लोक आहे ना सकाळी ब्रह्ममुहूर्तमध्ये जे जाप वगैरे करत असतील ना, हां. त्यांच्या घरात बिमारी आणि आर्थिक अडचणी आणि झगडे जास्त असतील. ओके. असं का म्हणजे? ह्याचं कारण आहे ना का प्रत्येक माणसाला आहे ना एक टाइम दिलेला आहे. हम्म. आता तुमच्या घरात समजा मी पॉडकास्ट करायला येणार तर कधी येणार? बाबा दुपारनंतर येणार, येस येस. संध्याकाळी येणार, कारण सकाळी तुम्हाला तुमचं घराचं काम असतो. हां. आणि मग सकाळीच येऊन बसलो का कसा होणार? हां. टाइम शेड्यूल आहे ना. येस येस. इकडे आईचं आपण मंदिर बनवलं ना, हम्म. त्या टायमाला आईनी मला सांगितलं होता का बाबा सकाळी 7ला उघडायचा, ओके. म्हणजे 6:30ला उघडायचा, बरोबर आहे, आणि 12 वाजता बंद करायचा. हम्म. 12 वाजता बंद करून मग 3 वाजता नंतर उघडायचा दुपारी. हां. आणि 7 वाजता बंद करायचा. अच्छा. मी म्हटलं आई एवढाच टाइम बोलतो? हो. हम्म. म्हटलं पण बाकी सगळे मंदिर तर 24 तास उघडे असतात. हां हां. म्हटलं त्यांना कळत नाही. काय बोलले? कळत नाही. कळत नाही. ह्याचं कारण आहे ना का ज्याची जागा आहे ते डिसाईड करेल ना हम्म. का कोणी कधी येणार. हां. तर तो जो सकाळचा जो टाइम आहे ना, तो मुहूर्त आहे ना, ते सिद्ध पुरुषांसाठी आहे. अच्छा. जे जे लोक सिद्ध झालेत त्यांच्यासाठी तो सकाळचा ब्रह्ममुहूर्त आहे. ओके. त्याच्यात ते आहे ना, ते तोंडाने नाही बोलत, ते टेलिपॅथीनी हम्म. त्यांचं मेसेज सगळं चालू असतो, कॉर्डिनेशन. ओके. आणि त्याच टायमाला जेव्हा आपण जाप करतो किंवा आपण साधना करतो तर त्यांना डिस्टर्ब होतो. हम्म. का ते तुम्हाला सांगतात हे करू नको करू नको, पण तुम्हाला ऐकायला नाही येत, अच्छा. कारण त्यांची भाषा वेगळी आहे. हां. ते तोंडाने नाही बोलत. बरोबर. आता एक समजा माणूस आहे ज्याला कान नाही ऐकायला, तुम्ही त्याला सांगणार बाजूवट बाजूवट, तो ऐकत नाही, मग नाही. काय करणार तुम्ही? एक दगड मारणार ना, हां. मग तो बघणार, मग बाजूट. तसंच हे तुम्हाला त्रास देतात. ओके. तुम्हाला बिमारी देतील, तुम्हाला गरिबी देतील, तुम्हाला लफडे देतील घरात, का बाबा कसं तरी करून ह्यांनी बंद करावं सकाळचा. पण ते करत नाही माणसं, कारण माहीतच नाही ना. हां हां. बरोबर. कारण माझ्याकडे जेव्हा मंदिरावर आहे ना नवरात्र चालू होतं ना, त्या टायमाला उल्हासनगरवरून एक सिंधी फॅमिली आली होती. अच्छा. का त्याची जी बहीण होती ना, मोठी बहीण, ती म्हणाली कि बोले बाबा अभी हम लोग तो इतना पूजा पाठ करते हैं मगर हमारे घर में तो बीमारी 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 और गरीबी है. हम्म. मैंने कहा तुम सुबह सूर्योदय से पहला करते क्या? बोले हाँ मैं तो 3:30 बजे उठ जाती हूँ, 4 बजे से पूजा करती हूँ. मतलब बंद करो, बंद करो, सब ठीक होएगा, बीमारी बंद होएगा, गरीबी भी खत्म हो जाएगा. ओके. अरे नहीं बोले वो तो अमृत बेला होता है. मैंने कहा ब्रह्ममुहूर्त. हां. इलाज मागताय ना बिमारी का, बंद करो. मग बंद केला. मग दुसऱ्या नवरात्रीला आले 6 महिन्यांनी, तो म्हणतो बाबा आपने बरोबर बोला, ओके. अभी मैंने बंद किया तो अभी घर में बीमारी नहीं है. हां मगर मेरा मन नहीं मान रहा है. बोले मला मन नहीं मान रहा, तो हो जाओ बीमार. हां. फिर से स्टार्ट करो. कसा असतो माणूस आहे ना, एका चक्रामध्ये गुंतला ना का तो त्याच्यातच फिरत राहतो. हां. त्याच्यात फिरत राहतो, पण त्याच्यातनं तो बाहेर निघत नाही. तो स्वतः फिरत राहतो आणि दुसऱ्याला पण अडकवतो हम्म. का तू पण फिर. ओके. माझं कसं म्हणणं आहे का देवाला आहे ना तुम्ही 5-10 मिनटं तुम्ही स्मरण करा, हां. पण ते असं स्मरण करा का त्या टायमाला तुमचं मन आणि तुमचं मगज हे एका जाग्यावर पाहिजे. बरोबर. आणि असं काय नाही का आपण आंघोळ बिंघोळ करूनच स्मरण करायला पाहिजे. नाही, तुम्ही सकाळी उठले ना त्या टायमाला तुम्ही फ्रेश असता, तुम्ही बाथरूम बिथरूम जाऊन आले, आपले बसले एका जाग्यावर ना, देवाची प्रार्थना करा,
मग त्याच्यानंतर तुम्ही कामाला लागा. हम्म. पण ते कधी सूर्योदय नंतर, हा सूर्योदयाच्या अगोदर नाही. 6 6 6:30 6:30 चालतंय. 7 वाजता बेस्ट. ओके. ज्या माणसं आता पॉडकास्ट बघत असतील ना, ज्यांच्या घरात बिमारी आणि हे प्रॉब्लेम आहे, त्यांनी हे उपाय ट्राय करावा. करून बघा. हा, मी सगळ्यांना सांगतो का, मी जे सांगतो ना हा त्याला तुम्ही मानू नका, हा त्याला आजमा. हा आजमावा, तुम्हाला फरक दिसला का माना. बरोबर. कारण कसं आहे का, ज्याला म्हणतात ना का एक सिस्टम असते, हम्म. ते सिस्टमला आपण फॉलोअप केलं ना का आपल्या जीवनातले फारसे कष्ट निघून जातात. ओके. झालं कसं, हे एकामेकाला बघून आहे ना एकमेक करायला लागले, तसंच झालं ते. हो. आणि कोण काय आहे ते कोणालाच माहित नाही. हा. पण ते फॉलोअप करत राहतात ना, फॉलोअप करून करून अडकतात. दादा, बऱ्याच लोकांचे ना मला मेसेज असे होते की साईबाबांची भक्ती कशी करायची, नामजाप काय करायचा, त्या सगळ्या गोष्टींवरती मेसेजेस होते. तर त्याच्यावरती प्लीज जरा सांगा. बघा, एक आहे ना का, पहिला तर तुम्ही त्यांना आपलं म्हणून ॲक्सेप्ट करा. बरोबर आहे. आता समजा जसं मी आहे, आता मी समजा त्यांना वडील म्हणून ॲक्सेप्ट केला, तर मी माझ्या वडिलांना काही बोलताना मला एकच वस्तू रिपीट करावा लागेल का? नाही. तुम्ही सकाळी एकदा पण बोलले ना ओम शाई, संपला. आपण ते बोलताना आहे ना तुमच्या अंगात रेषे आले पाहिजे. आता हे बोललो नाही बघा, हे सगळे केस उभे होतात ना, मग तुमचा रोम रोम मधून साई निघाला पाहिजे. ओके. हे जे आहे ना, हे खरं प्रकार आहे भक्तीचा. नामजाप कशाला करावा लागतो ना, मी तुम्हाला सांगतो. तुमचं मन तुमच्या ताब्यात नाही, तुमचं डोकं तुमच्या ताब्यात नाही. मग तुम्ही जे जाप करायला लागता ना, त्या टायमाला तुमचं मन जापामध्ये लागतो, तुमचं डोकं पण त्या टायमाला काही विचार जास्त करू शकत नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला बॅलन्स करता. ओके. पण ते जाप केल्यानंतर तुम्ही बघा ना, 2 क्षणानंतर तुमच्या मन आणि डोकं दोघं धावायला लागतात. हा, बरोबर. तुम्ही एक माळा करा, पण जेव्हा माला झाली ना, त्या टायमाला माला ठेवून आहे ना, एकदा असं करा ओम शाई. कारण त्या टायमाला तुमचं मन आणि तुमचं डोकं एका जाग्यावर आहे. ओके. तो तुमचा जो प्रणाम आहे ना, तो साईपर्यंत पोचेल. अच्छा. आणि साईंचं तर म्हणणं कसं आहे का, बाबा श्रद्धा आणि सबुरी. श्रद्धा आणि सबुरी काय आहे माहिती का? पेशन्स. नाही, पेशन्स आहे, बरोबर आहे. आता हे पाणी तुम्ही मला दिलं ग्लासमध्ये, बरोबर आहे, त्याच्यात किती बॅक्टेरिया आहेत? सायन्स काय म्हणते, लाखो बॅक्टेरिया आहेत, पण ते आपल्याला दिसतात का? नाही दिसत. नाही. कधी दिसतात? जेव्हा आपण मायक्रोस्कोप लावला. मायक्रोस्कोप काय आहे? 2 लेन्स आहे, ते 2 लेन्सला ऍडजस्ट करतो आणि ते आपण आतला बघतो. तसं आपलं जीवनात जे काय बॅक्टेरियाज आहेत ना, ते श्रद्धा आणि सबुरीचा लेन्स ऍडजस्ट झाला का तुम्हाला दिसतात. स्वतःच्या आयुष्यातले जे पण काय बॅक्टेरिया आहेत ते तुम्हाला दिसतात. चांगले पण दिसतात, वाईट पण दिसतात. ते श्रद्धा आणि सबुरी. हे जसं आपण असं पण म्हणू शकतो का भक्ती आणि विश्वास. श्रद्धा म्हणजे भक्ती, बरोबर आहे. श्रद्धा म्हणजे विश्वास. हो, विश्वास. हे कसं आहे, विश्वासाचा आणि भक्तीचा लेन्स ऍडजस्ट झाला का तुम्हाला बॅक्टेरिया दिसणार. ओके. तसं तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला तुम्ही शांतपणे विचार केला की बाबा हे असं घडतंय, का घडतंय, का तुम्हाला ते खूण भेटणार कुठून घडतंय. अध्यात्म जे आहे ना आणि भक्ती, पूजा पाठ, हे तेच आहे. ओके. काही वस्तू असतात ना का, जशी जशी तुमची शक्ती वाढली, म्हणजे जसं जसं तुमचा विश्वास वाढला, तसं तसं आहे ना, तुम्ही जे विचार केलं ना ते घडत जाणार. ओके. म्हणजे इंट्युशन स्ट्रॉंग होणार त्याच्याने. नाही, तुम्ही जे विचार पण केलं ना का असं झालं पाहिजे, का ते घडत जाणार, ते घडणार. कारण ब्रह्मांड आहे ना ते तुमच्या विचारावर चालतो.
तुमच्या वागण्यावर नाही चालत. बरोबर. आता देवळात, आता समजा मंदिरात गेला, चोर गेला, तर तो काय म्हणेल, अरे देव मला चांगलं घर दे जरा चोरी जिथून करायला. चांगले पैसे मिळतील. बरोबर आहे. आणि त्याच्याच जाग्यावर समजा कोणी सावकार गेला का तो काय म्हणेल, अरे भगवान माझं जरा प्रोटेक्शन ठेव, काय चोरी बिरीला जायला नको. मग देव दोघांचा ऐकतो, कारण दोघं स्वतःचा फायदा बघतायत. ते आयुष्य असंच आहे. भक्तीमध्ये पण कसं आहे का, जिकडे खरी भक्ती असेल ना तिकडे माया लागत नाही. कारण भक्ती आणि माया हे दोघं वस्तूच वेगळी आहे. बरोबर. तुम्हाला कुणाशी प्रेम करायला काही वस्तूची गरज नाही, कारण प्रेम आहे ना हे मनाची वस्तू आहे. ओके. आणि जी वस्तू आहे ना ते पंचतत्वाची आहे, ह्याचं जाम फरक आहे. तुम्ही कोणावर प्रेम करता, बरोबर आहे ना, का तुम्हाला त्याला सांगायची गरज कधीच नाही पडणार, त्याला स्वतःच जाणीव होणार. पण जर का तुम्हाला कोणाला जाणीव करायची असेल तर मग वस्तूची गरज पडेल. बरोबर आहे. आता तुम्ही देवाच्या देवळात गेला आणि तुम्हाला प्रेम आहे का, तुम्ही दर्शन घेतला आणि आले तरी पुरेश आहे. पण तुम्हाला जर दाखवायचं आहे का देव मला तुझ्यावर प्रेम आहे, तर मग सगळं घेऊन जावं लागतं. करेक्ट. हार, नारियल, अगरबत्ती हे सगळं घेऊन जावं लागतं. बाबा मला प्रेम आहे. बरोबर. पण त्यातनं एकही वस्तू देव घेतो का? नाही घेत. फक्त तुमचा भाव घेतो. मी एकाला एक दिवस सांगितलं होता, ते म्हणजे मोठे महाराज होते. मी म्हटलं देव आहे ना ते आपल्या भावनेमध्ये आहे, ते मूर्तीमध्ये नाही. देव आपला किती विश्वास आहे त्याच्यावर, त्याच्या हिशोबाने तो आपलं कार्य करतो. आणि म्हटलं प्रत्येक वस्तू, जेवढे जीवजंतू आहेत ना सगळ्यामध्ये देव आहे. हे ज्या दिवशी तुम्हाला प्रचिती भेटली त्या दिवशी तुम्ही भक्तीमध्ये आले. मी म्हटलं आता हे देवासमोर लाडू ठेवले, बरोबर आहे ना, म्हटलं तुम्ही इकडे 2 दिवस बसा आणि सांगा खा खा खा, खातोय का बघा. नाही. पण त्याच जाग्यावर जर का एक पोरगा बसलाय लहान तिकडे, म्हटलं खा लाडू रे, 2 मिनिटात खाऊन टाकेल. मग देव कुठे? बरोबर आहे. चैतन्य आहे ना, चैतन्य हे देवाचं स्वरूप आहे. ओके. जे जड आहे ते देवाचं स्वरूप कसं झालं? आज आपण जिवंत आहे तेव्हापर्यंत तुमचं नाव आहे, माझं नाव आहे. येस येस. एकदा मेलो का प्रत्येक माणूस आहे ना प्रेत म्हणेल, मुर्दा म्हणेल, बॉडी, हा बॉडी म्हणेल. कारण काय, चैतन्य निघून गेला. येस. हे कसं आहे, हे सगळी वस्तू आहे ना, हे ज्याला म्हणतात ना का केंद्र करण्यासाठी, आपला विश्वासाला वाढवण्यासाठी आपण हे मूर्ती बनवले, मंदिर बनवले, हे सगळं आपण जे कार्य बनवला, पूजापाठ बनवली का तेवढ्या टायमासाठी आपलं मन आणि आपलं मगज त्याच्यात गुंतलं पाहिजे. ते त्याच्यासाठी बनवलं आहे. बरोबर. पण माणूस कसा आहे का त्याच्यातच देवाला शोधायला चालतोय का, बाबा याच्यातच देव दिसणार, याच्यात देव दिसणार. आता किती लोक आमचे जे म्हणजे जे बघत आहेत, म्हणजे बाबांचे ते पॉडकास्ट वगैरे बघत राहतात ना, त्यांचे कितीतरी कॉमेंट येतात, अरे बाबा काल रात्री स्वप्नात मला बाबा आले होते, बाबांबरोबर तुम्ही पण होते. अच्छा. बाबांबरोबर तुम्ही पण होते. कधी कधी कोण स्वप्नात म्हणतो का तुम्ही दिसले आणि तुम्ही असं असं करायला सांगितलं. ते काय, ती काय वस्तू, ती वस्तू काय आहे? एका म्हणजे याच्यामध्ये मी प्रोग्राममध्ये सांगितलं होता का तुम्ही रात्री झोपायच्या अगोदर 2 तास अगोदर जेवण करा. म्हणजे तुम्ही झोपल्यानंतर 2 तासात तुमचं जेवण हजम होऊन जाईल. बरोबर. त्याच्यानंतर तुमची बॉडी आहे ना हे स्वतःला रिपेअरिंग करेल. त्याच्यात तो 2 तास घालवेल. आणि त्याच्यानंतरचे जे 2 तास आहेत ना ते आपला सूक्ष्मदेह आहे ना भ्रमणला जातो. ओके. सूक्ष्मदेह आहे ना आपला
ते इकडून जे आपली सिल्वर कोड आहे ना, ते सिल्वर कोड मधनं तो ब्रह्मणला जातो. ब्रह्मणला गेला का ते स्वतःच्या पितृला भेटतो. अच्छा. मग स्वतःच्या कुळदेवताला भेटतो. मग ज्याला तो पूजत असेल हा. त्यांना भेटतो. मग ते कधी कधी त्यांना कुठेतरी घेऊन जातात. ओके. बरोबर. आता मी साईंना भक्त करतो, भक्ती करतो, मी साईन भेटते, मग त्यांच्याबरोबर कुठेतरी घेऊन जातात ते. येस. पण होतो कसा, आल्यानंतर परत आपल्याकडे अजून तितकी सिद्धी नाही का आपण सूक्ष्मदेव कुठे गेला होता ते ओळखू नाही शकत. ते ओळखू नाही शकत. पण सकाळी सकाळी जेव्हा तो परत येतो ना, त्या टायमाचे काही क्षण आम्हाला आठवण राहते. आणि ते प्रत्येक माणसाचा असतो, फक्त माझा नाही. तुम्ही कधी कधी बघा, सकाळचं ते तुम्हाला स्वप्न आला ते खरं ठरतो का? पहाटेचं. हा, का 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 ठरतो? कारण ते प्रत्यक्षात तुमच्या सूक्ष्मदेहाने ते प्रक्रिया करून आलाय. ओके. सूक्ष्मदेह ते प्रक्रिया करून आलाय, म्हणून तुम्हाला ते खरं होतं. अच्छा. आणि म्हणून मी सगळ्यांना सांगतो ना का बाबा, तुम्हाला कमीत कमी 6 ते 8 तासची झोप पाहिजे. आणि तुमचा दिवस कधी चालू होतो? रात्री जेवल्यानंतर तुमचा दिवस चालू होतो. येस. माणसाला असं वाटतं का सकाळी सूरज उगला का दिवस चालू झाला, असं नाही. तुम्ही जर का रात्री 2 वाजता झोपले तर सकाळी किती वाजता उठणार? 10 वाजता उठणार. बरोबर. मग तुमचा दिवस कधी चालू झाला? 10 वाजतापासून. आता तुम्हाला सकाळी 6 वाजता उठायचं आहे का? तुम्हाला त्या हिशोबाने जेवण करून 2 तासानंतर झोपायला पाहिजे. बरोबर. तर तुमची बॉडी आहे ना अप टू डेट राहणार. आणि तुमचं सूक्ष्मदेह आहे ना, हे सगळ्याकडे ट्रॅव्हल करत राहणार. आणि जिकडे जिकडे तो ट्रॅव्हल करेल ना, तिकडची शक्ती त्याला त्याच्याबरोबर इन्व्हॉल्व होणार. पहिला इकडून निघून आहे ना, पहिला स्वतःच्या पितृकडे जातो. अच्छा. कारण हे सिल्वर कोड आहे ना, एक वायरिंग आहे. एक लक्षात घ्या, समजा इकडून करंट सुटला का तो त्या बोर्डमध्ये जाणार, त्या बोर्डमधून मेन रोडमध्ये तिकडून तिकडे जाणार, मग तिकडून तो पॉवर स्टेशन पर्यंत जाणार. जसं कॉर्ड कनेक्शन आहे तसा. अच्छा. आणि म्हणून मी लोकांना सांगतो ना का पुनर्जन्म वगैरे काय नाही, त्या भानगडीत काय जाऊ नका. याचं कारण आहे, जर का पुनर्जन्म असता तर मग आपण श्राद्ध कशाला करतो? समजा आपल्या पूर्वजांनी कुठेतरी जन्म घेतला, ओके, मग हे श्राद्ध करायचं कारण काय दरवर्षी? बरोबर आहे. हे दोघं कॉन्ट्रडिक्शन आहे ना. त्यांचा आत्मा तर गेला ना पुढे, मग आत्मा दुसरा जन्म घेतला, मग हे श्राद्ध कुणासाठी आहे? तसं नाही. आत्मा आहे ना, ते स्वतः देह त्यागण्याच्या अगोदर दुसऱ्या देहाला शरीर देतो. जसं एक झाड असतो ना, झाडामध्ये फ्रूट लागतात, बरोबर आहे. त्या फ्रूटमधून बिया निघतात आणि ते परत झाड बनतात. पण तो जो झाड एक जीवन जगून गेला, तो मेला, तो कधी परत येणार का? नाही. तसंच आपलं आहे. आपण या शरीरात आलो, हे शरीर सोडायच्या अगोदर आपला जो वंश येणार तो पुढे राहणार. मग आपण राहणार प्रेत योनीमध्ये. ओके. म्हणून आपल्याला पितृ म्हणतात. आणि आपल्या सगळ्या पितृमधून ज्या माणसाला अध्यात्माची प्रचिती जास्त झाली ते पितृदेवता होतात त्याच्यात. अच्छा. मग ते पितृदेवता झाले. आता समजा मी आहे, आता समजा आपण पूर्ण गावाचा चांगलं काम केला आणि आपण वारलो, बरोबर आहे. तर गावासाठी कसं झाला? अरे बाबा, तो देव माणूस होता, बरोबर. मग तो ग्रामदेवता झाला. ओके. एक असं याच्यावर ग्रामदेवता असे असतात. ओके. ग्रामदेवता म्हणजे कसं आहे का, त्या टाइमाला गावात जो माणूस श्रेष्ठ होता, ज्यांनी लोकांचे फारसे कामं केले, सिद्ध पुरुष, लोकांना फार चांगलं केला, ते ग्रामदेवता बनतो. तुमच्या कुळात जो कोणी माणूस सिद्ध झाला आणि त्यांनी तुमचं पण काम केलं, लोकांचं पण काम केलं, मग तो कुलदेवता झाला. ओके. हे सगळे एक एक प्रकार आहे. माणसाचं जीवन आहे ना, हे असं जुडलेलं आहे बाबून. ओके. हे सगळं बाबांबरोबर राहून आहे ना, ते माहिती सगळं माहित पडलं तसा. दादा, बरेच ना लोकांचे प्रॉब्लेम्स असतात ना, त्या डिझीजवरती जसं बाबांनी तुम्हाला बुक तुम्ही पण रेडी केलंय, त्या बुकमध्ये सगळे रेमेडीज आहेत. तर बरेच कॉमेंट्स आहेत मला, ते मी एक एक करून विचारतो. त्याच्यावरती ना म्हणजे रेमेडी तुम्ही आत्ता सांगा,
लोक म्हणजे ज्यांना पण प्रॉब्लेम आहे ते ऑब्व्हियसली डिस्क्रिप्शनमधून ते डाउनलोड करतील PDF. पण आता पण जे मेन मला कॉमेंट्स आलेत त्याच्यावर मी तुम्हाला हो विचारतो. विचारू ना. हा. सर्वात पहिले ना म्हणजे लेडीचा प्रश्न आहे, स्किन इन्फेक्शन होतं त्याच्यावरती काही रेमेडी आहे का? बघा, स्किन इन्फेक्शनमध्ये आहे ना कसं असतं का 2-3 प्रकारचे असतात इन्फेक्शन. कुठला इन्फेक्शन असतो ना ते तुमच्या पोटात गरमी कमी झाली तर स्किनवर रॅशेस येतात. हां, रॅशेस येतात किंवा असे लहान लहान फोडी येतात. बरोबर. असे लहान लहान फोडी येतात. तर लोकांना काय वाटतो का बाबा माझ्या पोटात गरमी वाढली, पण तसं नाही. तुमच्या पोटात गरमी कमी झाली ओके. म्हणून बाहेर रॅशेस येतात. आपल्या बॉडीचे सिस्टम आहे ना, आतून थंड झाला का बाहेरून गरम होणार, हां, आणि आतून गरम झाला का बाहेर थंड होणार. थंड. तर आपल्या अंगावर फोडे येतात, बरोबर आहे. म्हणजे फोडे म्हणजे ते हीटनी येतात. हीट बाहेरची आहे, आतमध्ये थंड झाला आहे. ओके. का तुम्ही सकाळी सकाळी 1 चमचा घी खाल्ला, हां, बरोबर आहे ना, का 80% आहे ना हे निघून जातात फोड्या ओके. वगैरे. सकाळी उठला आपण का 1 चमचा गाईचं घी खायचं हां, आणि अर्धा तास काय नाही खायचं. तुम्ही एक 8 दिवस बघणार ना का नंतर तुमच्या अंगातले फोडे बिडे रशीस बिशीस निघून जातील. अच्छा. ह्याचं कारण आहे का घी आहे ना तो आत जाऊन तुमच्या पोटात गरमी वाढवतो. ओके. आतून गरमी वाढवली का बाहेर थंड झाला, थंड झाला का सगळे ते क्रॅक्स बंद झाले. मी लोकांना कसं आहे का झालंय ना ते सांगून मग घी कसं काम करतो आणि ते कसा सांगतो. उपाय हां, होतो. अच्छा, हे झालं एक. आपण ज्याला इन्फेक्शन समजतात, हां. इन्फेक्शन नाही ते हे आहे. अच्छा, होतो कसा, आता इकडे आपण लावला, बरोबर आहे ना, का इकडून इकडे स्प्रेड होतो. गरमीचे जे पस निघाले पस स्प्रेड होतो. स्किनचा 80% प्रॉब्लेम जे आहे ना ते साबणामुळे आहे. अच्छा. जे आपण अंगाला साबण लावतो ना, आता आपलं जे पर्यावरणचं काम चालू आहे ना त्याच्या हिशोबाने जे लोकांनी आहे ना कमीत कमी 4-5 हजार लोकांनी साबण लावायचं बंद केला ओके. अंगाला. कारण जे साबण लावतो ना मी त्याच्यात कॉस्टिक सोडा असते आणि ते तुम्ही फक्त कॉस्टिक सोडा असं अंगावर टाकलं पाण्यामध्ये ते रक्त निघणार अंगातनं. अच्छा. आपल्या शरीरावर आहे ना सगळे छिद्र आहेत. हां, त्या छिद्रामध्ये बॅक्टेरिया असतात, ते आपल्या शरीराचे कामाचे आहेत. ओके. पण आपण काय करतो, सकाळी साबण लावतो, ते बॅक्टेरिया मरतात पण त्याच्याबरोबर आपली स्किन पण मरते हां, आणि ती वास मारते. ओके. साबणामध्ये सेंट असल्यामुळे ती वास आपल्याला येत नाही. आता मी ज्या ज्या लोकांना साबण सोडायला सांगितलं ना त्यांना एक उपाय मी सांगितला, म्हणजे आजमाईश करायला. समजा तुम्ही आजपासून साबण बंद करणार आहे का, तुम्ही आंघोळीला गेले ना का तुमच्या अंडरवेअरची स्मेल घ्या. ओके. मग 15 दिवस तुम्ही साबण लावू नका. 16 दिवशी तुम्ही स्मेल घ्या, स्मेल येणार नाही अंडरवेअरमधून. ह्याचं कारण आहे का ते जे स्मेल आहे ना ते साबणामुळेच येते आणि ते तुमच्या चमडीचीच स्मेल आहे, ओके. कुठून बाहेरून येत नाही. अच्छा, होतो कसं माहिती आहे का, तुम्ही कळत ना कळत तुम्ही तुमच्या अंगावर पाप ओढून घेता. हां, तुम्ही जेव्हा साबण लावता त्या टायमाला सगळे बॅक्टेरिया मरतात. हां, दुसरं, तो साबण पाण्यात गेला का पाण्याचा जो ऑटोसायकल आहे ना क्लिनिंग व्हायचा हां, तो डिस्टर्ब होतो, कारण त्याच्यातले बॅक्टेरिया मरतात. आपल्या जे गटरामधून जे वास येतो ना त्याचं कारण साबणच आहे. ओके. अच्छा, हे झाले दोन. तिसरा, तुम्ही साबण लावायचा अगोदर एकदा पाण्याने आंघोळ करता, मग साबण लावता, मग परत त्या साबणाला काढायला दुप्पट पाणी लागतो. हो. म्हणजे 3 पट पाणी तुम्हाला लागला आंघोळ करायला. ते तर पाणी तर वेस्ट झाला, पण त्याच्याबरोबर ती जे तुम्ही पाणी साबणाचं सोडलं ना त्याची ऑटोसायकल खराब झाली. ओके. मग तो पाणी कुठल्याही कामाचा नाही. किंवा त्याला फिल्टर करावं लागेल हां, एनर्जी लावून, किंवा त्याला नाल्यात सोडावं लागेल. अच्छा. आणि नाल्यात सोडलेलं पाणी जातो दर्यामध्ये, मग दर्याचे सगळे जीवजंतू मरतात. हां, मी लोकांना एकच सांगतो, तुम्ही आहे ना मानव आहेत, तुम्हाला बुद्धी दिली देवानी. तुम्ही साबण घेऊन असा हात धुवा आणि फिश टँकमध्ये टाका तुमच्या घराचा, फिश मारणार. 2 दिवसात मरून जाईल. हो हो, 2 दिवस पण नाही लागणार. नाही, एक सांगतो, हा. पण हे जे तुम्ही जे पाणी सोडता दर्यामध्ये येस. तर मग किती फिश मरतात. हो हो, बरोबर आहे. ते सोडा, कुणी मरू द्या, नाही ते सोडा. एक तर पर्यावरण खराब होतो, ते जाऊ द्या, तुमचा स्वतःचा अंग खराब होतो. तिथूनच सुरुवात आता तुम्ही एक बघा, जेवढे पण ऍक्टर्स लोक आहेत ना जे पिक्चरमध्ये याचे काम करतात,
त्यांना तुम्ही बगर मेकअपचं बघितलं ना का त्यांच्या वयापासून ते 10-15 वर्ष मोठे दिसतात. हो हो. ह्याचं कारण आहे का तुम्ही जे मेकअप लावता ना तिकडचं ऑटोसायकल बंद होतो. हम्म. आपली स्किन आहे ना हे ऑक्सिजन घेते बाहेरून हा. बाहेरून ऑक्सिजन घेते, फ्रेशनेस घेते. अच्छा, तुम्ही साबण लावायचा बंद केला ना तुम्ही बघा किती मजा वाटणार माहिती आहे. तुमच्या घरात जी अगरबत्ती लावली ना हम्म. पूजा करताना सकाळी त्याची खुशबू तुमच्या अंगामध्ये संध्याकाळपर्यंत राहील. ओके. कारण तुमची बॉडी आहे ना त्याला ऍब्झॉर्व करणार आणि ते खुशबू राहणार. अच्छा. हे फार लोकांनी ज्यांनी सोडला ते म्हणतात ना बोले बाबा चमत्कार झाला हे. तर ओके. एकतर कसं आहे आपल्या स्किनला कधी फोड वगैरे नाही येणार हा. कारण स्किन खराब नाही होत. दुसरं अंगाला वास नाही येणार. हम्म. आता आमच्या घरातले ते सर्वंट आहेत ना ते कधी कधी बायकोला विचारतात अरे ते मामाचे कुठले कपडे धुवायचे, कुठे स्मेलच नाही येत ना. हा. म्हणजे एक तुम्ही लक्षात घ्या. दुसरं एक तुम्ही बघा कधी पण असं मी काय कधी कधी म्हणतो ना माझी बायको म्हणते काय तू अंडरवेअर वगैरे सगळं म्हणतो. अरे म्हटलं लोकांना नाही म्हटलं तर कसं माहीत पडेल. तुमचा अंडरवेअर धुतल्यानंतर तुम्ही सुकायला टाकला काढल्यानंतर तो कडक कसा लावतो माहिती आहे का. ते साबणाच्या ह्याच्यामुळे नाही, स्किन आहे त्याच्यात. ओके. तुम्ही साबण लावायचं बंद करा तुमची स्किन निघायला बंद होणार. मग त्याच्यानंतर धुतलेलं तर कडक नाही होणार. अच्छा. हे सगळे आहे ना सिम्टम्स आहेत. हे माणसांनी केला बाबा आता कोणी प्रोग्राम ऐकला आणि त्यांनी केला की तो आयुष्यात फार मोठ्या प्रॉब्लेम मधून सुटेल. ओके. साबण जे आहे ना ते पण स्किनला इन्फेक्शन मध्ये त्याला मग रिप्लेसमेंट काही आहे कशाला पाहिजे. ओके. प्रत्येक वस्तूचं रिप्लेसमेंट नाही. हा तुमच्या हाताला काय घाण लागला बरोबर आहे ना का तेव्हा तुम्ही पाहिजे तर लिंबूचा रस घ्या किंवा दही घ्या बरोबर आहे. आणि फार लोकांना असं वाटतं की बाबा जरा स्किन सॉफ्ट झाली पाहिजे. असं तर सॉफ्टच असते स्किन. तरी असं वाटत असेल तर काय थोडीशी दही घ्यायची, थोडंसं बेसन टाकायचं त्याच्यात, थोडंसं आपलं हे मुलतानी मट्टी टाकायची बरोबर आहे, थोडं चंदन पावडर टाका पाहिजे तर त्याच्या एक पेस्ट बनवा. माहिती आहे दिवाळीला आपण आंघोळ करतो ना उठणं लावतो. हा उठणं लावतो ना तसं लावा आठवड्यातनं एक दिवस रविवारी आणि मग आंघोळ करा. तुमच्या अंग बघा ना कसं होतं. म्हणजे अध्यात्म आहे ना फक्त देवाची पूजा करण्याचं नाव नाही, स्वतःला समजून घ्यायचा. ओके. स्वतःच्या आत्माला समजून घ्यायचा, या जगाला समजून घ्यायचा, या जगाला कसं ठेवायचं ते समजून घ्यायचं. कारण जग कुणाचं घर आहे, देवाचं. हो. आता तुमच्या घरात येऊन जर का मी इकडे काहीतरी टाकला तर तुम्हाला आवडेल का. नाही. मग तुम्ही आपण कसं काय टाकतो एवढं कचरा गटरात. ते त्यांची सगळी सायकल तुटते ना, चैन. बरोबर. दादा अच्छा त्याच्या एक अजून सांगतो थोडा हे इन्फेक्शनसाठी. इन्फेक्शनसाठी आहे ना जे स्किन इन्फेक्शनला एक तर हे आहे का तुम्ही 1 चमचा घी खा. दुसरं काय नाही करायचं त्याच्यावर फक्त खोबऱ्याचं तेल लावायचं. ओके. हां. आणि जर का जास्त एकदम जास्त असेल तुमच्या अंगाला फोड वगैरे तर तुमच्या जे आपण झोपतो ना त्याच्या खाली आहे ना केळ्याचं पान टाकायचे. ओके. आपला जो असा बिस्तरा असतो ना हां. ह्याच्यात खाली टाकलं तरी चालेल. त्याच्यावर खाली त्याच्यावर चादर येईल. नाही पान टाका मग गादी टाका मग चादर टाका ना. ओके. कारण कसं आहे ते केळ्याचं पान आहे ना तो रेडिएशन निर्माण करतो. तो त्याचं 2 फुटाचं रेडिएशन आहे. म्हणजे तुम्ही मध्ये झोपले ना का तुमच्या अंगातले कुठेही इन्फेक्शन असेल ना ओके तो खेचून खेचून घ्या. असं जसं आता फार वाड्याला आहे ना पावसाचा टाइम आला किंवा आपण कुठे पब्लिक टॉयलेटला गेलो का आपल्याला प्रायव्हेट जाग्यावर इन्फेक्शन होतं. मग त्याच्यासाठी काय करायचं, एक रुमाल घ्यायचा, रुमालामध्ये असं लांब केळ्याचं पान कापायचं, त्याला फोल्ड करून आहे ना आपल्या अंडरवेअरच्या आतमध्ये ठेवायचा. एक पान आहे ना 3 दिवस ठेवू शकतो. ओके. 3 दिवसात निघून जाईल इन्फेक्शन. अच्छा. 100% निघून जातो. कारण ते केळ्याच्या पानामध्ये आहे ना ती ताकद आहे. ताकद येते. हां. अनवॉन्टेड बॅक्टेरिया मारून टाकायची. ओके. हे 3 उपाय आहेत. ह्याच्यातनं कुठलाही करू शकतो आपण. अच्छा. हो. दादा अजून एक कॉमेंट आहे, म्हणजे बसायच्या वेळी ना खूप जास्त वेळेस ते उभे राहिल्यावरती गुडघ्यामध्ये त्यांच्या ना पाय हलवला की मग पेन स्टार्ट होतं. हा. आणि मग बसायला जातात ना ते खूप वेळ उभं राहिल्यानंतर आवाज येतो तेव्हा आवाज किंवा तिथे दुखतं. नंतर नॉर्मल होतं पण खूप वेळ असं दुखतो. 15-20 मिनिटं उभं राहिलं आणि बसताना मग ते पेन होतं. ते कसं होतं माहिती आहे का, आपले जे नर्वस सिस्टम आहे ना हे फ्लेक्सिबल पाहिजे. कारण त्याच्या आतून ब्लड जाते बरोबर आहे. तर एकाच मुवमेंटमध्ये आपण याला जास्त वेळ ठेवला बरोबर आहे ना का ते दाबते.
हम्म. ते दाबल्यावरून तिकडून ब्लड सप्लाय व्हायला प्रॉब्लेम येतो. ओके. म्हणून आपण जेव्हा त्याला हलवतो ना त्या टायमाला ब्लड प्रॉपर सप्लाय होत नाही, तर अच्छा. ते पेन करते. पण त्याच्यासाठी एक उपाय आहे ना, का सकाळी आपण उठलो हम्म. का एक ग्लास पाणी गरम करायचा, त्याच्यात थोडीशी अद्रक टाकायची, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ, हम्म. त्याला उकळवायचा चायसारखा आणि त्याला छानून प्यायचा. ओके. त्याच्याने तुमच्या अंगातले जेवढे नसा आहेत ना सगळे फ्लेक्सिबल होतील. हा. मग एक कुठल्याही माणसाला शरीरात कुठेही दुखणं असेल ना का ह्याच्याने बंद होईल. ओके. नर्वस सिस्टमवर काम नर्वस करते. सिस्टम. आणि हे कसं आहे, हे गरमीचा टाईम असेल तर रोज नाही घ्यायचा, अच्छा. थंडीच्या टायमाला घेऊ शकता. पण माझं तसं म्हणणं आहे कधी पण आहे ना ऑल्टरनेट डे घ्या. हा. बरोबर. एक दिवस सोडून एक दिवस घेतला ना का त्याच्याने आहे ना तुमच्या अंगातलं कुठलंही दुखणं असेल ना निघून जाईल. ओके. हा. ओके. आणि फक्त गुडघ्याचं दुखणं असतो ना फार लोकांचा, का बाबा ते म्हणतात का त्याला हे बदली करा, घुटणं बदली करा, वाट्या बदला. वाट्या. त्याच्यासाठी एकच आहे, रात्री झोपताना आहे ना तिकडे फक्त हलका हाताने गाईचं तूप लावायचं ओके. गुडघ्यावर, का ते रात्री खेचून गेलं आतमध्ये. हा. असं तुम्ही 10 दिवस लावला ना का दुखणं बंद होईल. अच्छा. पण बंद झाल्यानंतर पण अजून 10 दिवस लावायचं, लावून ठेवायचं. हा. म्हणजे ते प्रॉपर आतमध्ये निघून जाईल. हम्म. मग काय वर्ष 2 वर्ष बघायची गरज नाही. मग ओके. परत कधी दुखला का कारण याच्या आतमध्ये जे फिलामेंट असतो ना हम्म. ते घासून घासून गरम होऊन ते निघून जातो. ओके. पण त्या टायमाला आपण जेव्हा घी टाकलं ना का ते तिकडे फिलामेंट होतो. अच्छा. घीची एक खासियत माहिती काय घीची, घीला तुम्ही एका हांड्यात भरून ठेवा, 200 वर्ष ठेवा, ते खराब नाही होत माहिती. हम्म. मंदिरात कळसमध्ये भरून ठेवतात ना, बरोबर. आमच्याकडे गावात आता खोलला होता ना हा. ते 700 वर्ष जुनं घी निघाला, हे. हा. ते कधी खराब होत नाही. ओके. म्हणून ते घी जेव्हा आतमध्ये जातो ना तर इकडे गादी बनली ना हा. कधी कधी खराब होत नाही लवकर. ओके. ते एक बेनिफिट आहे घीचं. बेनिफिट आहे घीचा. तसंच अर्थरायटिसचा हा प्रॉब्लेम असतो. खूप त्रास होतो त्याच्यामध्ये. ह्यावर काय रेमेडी आणि हे का होतं? अर्थरायटिस काय होतो, अर्थरायटिस जे आहे ना ते आपल्या अंगाच्या शरीराबरोबर आहे ना, हे जे नर्वस सिस्टम आहे ना याच्यातनं ब्लड जाते. हम्म. पण अजून सायन्सला माहीत नाही का ते ब्लड आणि नस ह्याच्यामध्ये एक वस्तू आहे, ओके. ते स्पेस एनर्जी आहे त्याच्यामध्ये. अच्छा. स्पेस एनर्जी आहे. अर्थरायटिसचं काय होतं का कधी कधी ते एनर्जी वाढते, ते वाढल्यानंतर आहे ना ते ब्लड सप्लायला त्रास होतो. ओके. म्हणून ते असं 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 हालतात ते, हा. त्यांना म्हणजे बरोबर जमत नाही. त्याच्यासाठी बाबांनी एक उपाय सांगितलाय. आपले चिंचुके असतात ना, चिंचुके हा. इमली. चिचुके. हा. इमलीचे बीज असतात ना, हम्म. भाजलेले नाही असेच कच्चे, ओके. एक 5 बीज घ्यायचे किंवा 7 घ्यायची, त्याला एका कपड्यात बांधून खिशात ठेवायचं. खिशात ठेवला का त्या अर्थरायटिसचा प्रॉब्लेम निघून जातो. कारण ते जे एक्सेस जे आहे ना स्पेस एनर्जी हा. त्याला ते सक करून घेतो, ओके. त्याला ते सक करून घेतो. मग तुमच्या म्हणजे त्याच्या रेडिएशननी ते बरं होतं. रेडिएशन नाही, त्याच्याकडे एक अशी शक्ती आहे ना, आपल्या जगात प्रत्येक वस्तूमध्ये आहे ना एक काहीतरी खुबी आहे. हो. हो. पण ते कधी माहीत पडतो माहिती आहे का, तर जेव्हा तुम्ही युनिव्हर्सचा बरोबर एक झाले का ते आपल्याला माहीत पडतो. अच्छा. जसं आता मी समजा युनिव्हर्सचा बरोबर एक झालो तर त्याला एक नाव द्यावं लागतो. हम्म. ते माझ्या आयुष्यात म्हणजे साई आहे. हा. बरोबर. ते साईच्या नावाने मला मेसेज देतात. येस. आज कसं म्हणतो आपण इकडे आहे, अमेरिकाला पण साई काम करतात, हा. आफ्रिकाला पण करतात. आफ्रिकाची भाषा कशी काय आली साईंना, हम्म. अमेरिकाची कशी काय आली, तिकडे ते तमिळनाडूला ते मद्रासीमध्ये बोलतात. बरोबर. बाबा तर कधी मद्रास गेले नाही. नाही गेले. पण युनिव्हर्सचं कसं असतो का त्याला भाषाची काही घेणं देणं नाही. हम्म. तो फक्त तुमच्या भावाबरोबर खेळतो. ओके. तुमचा भाव आला तो समजतो आणि तो त्याला प्रतिउत्तर रिप्लाय देतो. तसा येतं. हा. हा. एक चिंचुकेचा आहे ना, एक हा. प्रयोग फार चांगला आहे अर्थरायटिस. ओके. हा. तसंच ना दादा, डायरियावरती काय रेमेडी आहे का? डायरिया म्हणजे कसं आहे का तुमचा पोटात म्हणजे इन्फेक्शन टाईप. हा. इन्फेक्शन झाला का ते डायरिया झाला म्हणजे आपल्याला नेमका बाथरूम येतो. हो. मग त्याच्यासाठी 2 उपाय करावे लागतात. 1 ग्लास पाणी घ्यायचा आणि त्याच्यात त्यांना कथ्था टाकायचा. जो आपण पानमध्ये कथ्था लावतो ना ते थोडासा असा गेहूच्या दाण्या एवढा टाकायचा. ओके. आणि त्याला एक अर्धा 1 तास ठेवून द्यायचा. तो मेल्ट होणार. मग त्याला हलवून त्या पाण्याला समजा 1 ग्लास पाणी असेल तर त्याला 3 टायमात प्यायचं, थोडा थोडा करून. बाबा आता 1 घूट आपण घेतला, मग
थोडा 2 तासानंतर मग म्हणजे दिवसभरात ते पाणी संपून येस टाकायचं. येस. असं तुम्ही केलं ना तर आतला इन्फेक्शन आहे ना ते निघून जाईल. प्लस त्या टायमाला इन्फेक्शनच्या टायमाला आहे ना नर्वस आपले लूज होतात, त्यामुळे आपल्याला बाथरूम जास्त जातो. मग त्याच्यासाठी एक उपाय कसा आहे, आरारोट असतो ना आरारोट, त्याला पेस्ट बनवून आपण खायचं. अच्छा. पण जर का तसं नाही जमत असेल तर फक्त मेरीगोल्ड बिस्किट घ्या. मेरी बिस्किट. हा. मेरी बिस्किट आहे ना ते आरारोटचे आहेत. एक पॅकेट मेरी बिस्किट खाल्लं ना का ते बंद होणार. ओके. ते सगळ्या लोकांना मी सांगतो का कधी पण डिसेंट्री झाली जास्त तर ते मेरी बिस्किट खायचं. हे 2 उपाय केले ना का ते एकदम डायरिया ठीक होऊन जातो. ओके ओके. लोकांना दादा डिप्रेशनमध्ये जातात आणि त्यानंतर लाईफ त्यांना असं वाटतं की संपले आता, याच्या पुढे काहीच नाही. हा एक जनरल उपाय आहे, म्हणजे जनरल प्रॉब्लेम आहे. लोकांनी मला विचारलंय की दादा, प्रवीण दादा आले की त्यांना हा प्रश्न विचारा की खूप काही लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आले की डिप्रेशनमध्ये आपण जातो. कोणाच्या रिलेशनमध्ये प्रॉब्लेम आल्यावरती, घरामध्ये कोणाची भांडणं होतात, जसं सासू सुनेची भांडणं होतात, तर त्यांचा मुलगा जो असतो तो डिप्रेशनमध्ये की इतकी भांडणं होत आहेत. ते छोटे मोठे गोष्टी चालूच असतात. पण हा जो प्रॉब्लेम आहे डिप्रेशनचा, हा खूप वाढलाय आता. तर ह्याला कमी करण्यासाठी आपल्याकडे काही डिप्रेशन कसं कमी करू शकतो? डिप्रेशन कुठली पण बिमारी आपल्याला कमी करायचं ना, तर पहिला त्याचं कारण माहीत पडायला पाहिजे. माणूस डिप्रेशनमध्ये कधी जातो का जेव्हा त्याच्याकडे म्हणजे तो वाईजलेस होतो. म्हणजे काय बोलायचं त्याला मनच नाही करत बोलायचा. बरोबर आहे. जो माणूस बोलत नाही ना तो माणूस डोका चालवायचं बंद करतो. कारण काय बोलायचं असेल तरच डोकं चालवावं लागेल का बाबा मला काय बोलायचं आहे. मग त्या टायमाला काय होतं, जे डोक्याचे नसा आहेत ना ते शांत होतात. एकदा शांत झाले का त्यांचा ऍक्टिव्हेशन कमी होतो. ओके. त्या नसांचा. मग तो सुम राहणार, एकदम काय बोलणार नाही. तुम्ही काय विचारलं तरी शांतच एकदम आपल्या झोन मध्ये काय बोलणार नाही. कायचं कारण आहे का त्यांनी स्वतःला आतमध्ये दाबून घेतला. दाबल्यानंतर त्याचे नसा वीक झाले. आता तुम्ही त्याला किती सांगितलं ना कधी तो बोलणार नाही. आणि त्याला का झालंय ना ते पण कळणार नाही. ओके. आणि वेगवेगळे प्रकारचे आहेत ना वस्तू आहे. समजा घरात भांडण असेल किंवा बाहेर कोणी काय सांगत असेल, कुठलाही असू शकतो. पण त्याचा एक उपाय आहे का जो माणूस डिप्रेशनमध्ये असेल ना त्याला चांदीच्या ग्लासमध्ये पाणी किंवा दूध किंवा हे द्यायचं प्यायला. का चांदी आहे ना, आपलं जे डोकं आहे ना ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजवर काम करतो. आणि चांदी जे आहे ना ते सुपर कंडक्टर आहे. तर त्याच्यामुळे आपण त्याच्यात पिलो ना का ते त्याच्या डोक्याचा ब्लड वगैरे बरोबर चालायला लागतो. तुम्ही बघितलं असेल ना जुन्या जमान्यात राजा महाराजा होते ना ते साधारण माणसापेक्षा उंच दिसायचे. करेक्ट. आणि त्यांचा आवाज पण मोठा असायचा आणि त्यांचे विचार पण मोठे असायचे. याचं कारण आहे ना का ते लोक चांदीच्या ताटात खायचे, चांदीचं पाणी प्यायचे. ओके. आता तुमचा समजा मुलगा आहे, त्याला तुम्ही जर का माहिती आहे लहानपणात आपल्याकडे ना ते कुणाचा बारसा बिरसा असेल तर माहिती आहे चांदीचे ग्लास द्यायचे. का द्यायचे? याचं कारण आहे का प्रत्येक मुलांना कमीत कमी 15 वर्षापर्यंत आहे ना चांदीच्या ग्लासमध्ये द्यायला पाहिजे. मग त्याच्याने त्याची हेल्थ वाढेल. बरोबर आहे. आणि त्याचं ब्रेन शार्प होईल. बरेच लोक करतात पण हे, पण खूप लोकांना माहिती पण नाही. माहित नाही. अच्छा, एक तर हे आहे. दुसरं फास्ट ऍक्टिव्हेट करायला एक डाळिंबचा रस आहे, ज्यूस, एक पायनॅपलचा ज्यूस आहे. हे 2 ज्यूस आहेत ना हे आठवड्यातनं 1-2दा प्यायला पाहिजे. ओके. का त्याचं डिप्रेशन लवकर निघून जाईल. ओके. हे 2 फार फार पोरं ना बरं झाले ह्याच्याने. हे 2 उपाय आहेत त्याचे. आणि दुसरं एक, त्यांनी झोपताना त्याच्या डोका आहे ना दक्षिण बाजूला पाहिजे. ओके. प्रत्येक माणसाचा डोका झोपताना दक्षिण बाजूला पाहिजे. कारण आपले जे नॉर्थ साऊथ जे इलेक्ट्रिक पोल चालतात ना मॅग्नेटिक, ते तुम्हाला बॅलन्स करतात. बरोबर. म्हणून नेहमी बोलतात साऊथला डोकं पाहिजे. ओके. का त्याच्याने ना आपलं ऍक्टिव्हेट प्रॉपर होतो. अच्छा. ओके. अच्छा, हे डिप्रेशन झाला ह्याच्यात एक ऍग्रेसिव्ह पण होतो माणूस. ओके. म्हणजे ऑपोजिट. मग तो काय तुम्ही सांगितलं का तोडफोड करेल, काय सांगितलं का काय ऐकणार नाही. असं जर का झाला
कुणाबरोबर पोराबरोबर हल्ली ते पण फार येतात हो 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 अग्रेशन. हायग्रेशन. कारण कसं आहे ते दिवसभर कम्प्युटर खेळून दिवसभर Yes. मोबाईल बघून त्यांचे नसं एवढे फास्ट चालतात ना हा का त्याचा इन्सुलेटर वीक होतो. जसं लहान मुलांचं बघा ना, आता गेमला एडिक्ट झाले, हा ऍडिक्ट झाले हा फोन आई वडिलांनी काढून घेतला की ते मारतील ते. पागलसारखं हा. होतं, म्हणजे खूप अग्रेशन काहीतरी फेकतात. हो हो पण ते का का होतो असा कारण तुम्ही व्हिडिओ गेम खेळताना आहे ना तुमचं ब्रेन कंटिन्यू धावतो. हम्म. असं धावत धावत आहे ना तुमची जे नसा आहेत ना त्याची थिकनेस कमी होते ओके वॉल थिकनेस. त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत ना शॉर्ट सर्किट होतात. अच्छा पण तुम्ही त्यांना काही सांगितलं का त्यांना विचार करायला ताकद नाही हा मग ते शॉर्ट सर्किट होतात आणि ते डायरेक्ट रिएक्शन करतात. बरोबर आहे. त्याच्यासाठी एक उपाय आहे. त्याच्यासाठी आहे ना ते आपले रताळू असतात ना हम्म. रताळूला सकाळी बॉईल करायचा. त्याच्यात थोडा मीठ पाहिजे तर मीठ टाकून आणि किंवा कुठला पोराला गोड आवडत असेल तर साखर टाकायची. ओके ते सकाळी ब्रेकफास्टमध्ये खायचं. हम्म. ते तुम्ही पोराला आहे ना आठवड्यातनं 2-3दा दिलं ना ब्रेकफास्टमध्ये हा. का तुम्ही 2 महिन्यांनी बघणार ना का त्याच्या ॲग्रीनेस कमी होणार एकदम. अच्छा म्हणजे माइंड स्टेबल होईल. माइंड स्टेबल हो. याचं कारण आहे का त्याच्यानी आहे ना हे नसची थिकनेस वाढते. ओके वॉल थिकनेस वाढली का शॉर्ट सर्किट बंद होते. हा त्या शिर्डीला आपला कार्यक्रम होता ना मागच्या वर्षी हा हा तेव्हा एका पोराला आणला होता. तो एवढा ॲग्रेसिव्ह विचारू नका. त्याला मेंटल हॉस्पिटलला भरती करायला सांगितलं डॉक्टरने. ओके मग त्याला हे उपाय सांगितला. हम्म. 3 महिन्यानंतर त्याचे वडील मला भेटायला घेऊन आले होते ठाण्याला. हम्म. ते म्हणतो हे काय पोरगा माझा एकदम बरोबर आहे उगीच त्याला मेंटल हॉस्पिटल टाकायचं. अरे बापरे. काहीच नाही. हा. ह्याचं कारण आहे ना ही जी वस्तू आहे ना हे डॉक्टरांना माहित नाही. हम्म. ह्याची थिकनेस कशी मापणार हा, आतमध्ये. बरोबर नाही करू शकत आता त्यांना माहित नाही नस किती आहेत. हा. मग थिकनेस कुठे बघायला जाणार. नाही पण हे आहे ना हे बाबांचा इलाज आहे. ओके कुणाचा जर का मुलगा ॲग्रेसिव्ह असेल किंवा असं काय असेल ना का त्याला हे द्यायचं रताळू. अच्छा रताळू समजा नाही भेटत सीझनमध्ये तर त्याचा एक दुसरा आहे आपला फणस असतो ना हा जॅकफ्रूट त्याचे बी असतात ना हा त्या बियाला बॉईल करून द्यायचा. हा ते पण खातात. हो बरोबर. ते बियाला आहे ना हल्ली तर याच्यामध्ये आता सीझन पण आहे. नाही आणि याच्यात पण भेटतो आपला काय म्हणतो Online. अमेझॉन मध्ये ओके 12 महिने भेटतो. अच्छा ते 4 बीज आहे ना पाण्यात बॉईल करायचा थोडं मीठ टाकायचं आणि खायला फार छान वाटतो. हा ते बरोबर. पोरांना दिलं ना तरी चालतो. ओके. कारण रताळू काय 12 महिने भेटत नाही. नाही पण हे बिया कसं आहे खराब नाही होत ना म्हणून ह्याला स्टोर करता येतो. येस येस. हे 2 विलाज होईल याच्यासाठी चांगला एकदम. लहान मुलांसाठी मोठ्यासाठी पण कुणाचा नवरा पण जास्त गरम होत असेल हा. किंवा बायको होत असेल ओके त्याला पण द्यावं. मोठ्यांवर पण उपाय चालतो. ऑल्टरनेट डेजनी हे घेत राहायचं. हो ओके ते घेतलं ना का माइंड शांत राहतो एकदम. अच्छा ब्रेकफास्ट मध्ये. हो ओके दादा मी ना रेमेडीज आता जे आपण डिस्कस केले यावर जसं 108 रेमेडीज वरती हो. बाबांनी उपाय ते उपाय प्रॉपर बिमाऱ्यांवरती उपाय हो सांगितले. दिलाय. हा. मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करतो तिथून डाउनलोड करू शकता तुम्ही. हो. आणि लवकरच न्यू पॉडकास्ट आपण घेऊन येऊ. हो आणि हिंदीमध्ये पण प्रवीण दादा सोबत आपला एक छान पॉडकास्ट झालाय. हिंदी चॅनल आपलं जे आहे तिथे अपलोड केलंय. मी लिंक त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. मला वाटतं 1 मंथ पूर्वी 1-1.5 महिन्यापूर्वी तो पॉडकास्ट झाला हा, आणि 1-1.5 महिने. बऱ्याच लोकांना जे मराठीमध्ये पॉडकास्ट पाहतात त्यांना त्या पॉडकास्टबद्दल माहिती नाहीये. तुम्ही नक्की चेक करू शकता डिस्क्रिप्शन. आणि तुमच्याकडेही काही एक्सपिरियन्स असतील अनुभव असतील साईबाबांचे किंवा स्वामी समर्थ महाराजांचे दत्त महाराजांचे तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये. आणि दादांचा पण यूट्यूब चॅनल जे आहे ना त्याचं पण मी लिंक मेन्शन केली आहे. दादांची तर एक प्रॉपर सिरीज स्टार्ट असते आध्यात्मिक गोष्टींवरती. सो प्रॉपर स्टेप बाय स्टेप ते वीकमधून त्यांचे पण 2 ते 3 प्रोग्राम चालू असतात. तुम्ही ते पण सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तिथे पण तुम्हाला इन्फॉर्मेशन अजून चांगली तुम्हाला मिळेल. हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.